मेंढपाळांना वनचराईसाठी पासेस मिळावे अशी मागणी करण्यात आली असून याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। वन विभागाकडून होणारा अत्याचार थांबवावा व पासेस मिळावेत, कारण मेंढपाळांचा हा परंपरागत व्यवसाय आहे। वनचराईसाठी वन विभागानं मनाई केल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यांना पासेस देण्यात याव्या, अन्यथा ठिय्या आंदोलन करू असा इशारा मेंढपाळांनी दिला आहे। 150 वर्षापासून हे जे मेंढपाळ लोक जे आहे त्यांचा पूर्ण आजोबा पंजोबापासून चालत आलेला व्यवसाय आहे। आज सध्या स्थिती तशी आहे की ते जो त्यांचे जे चराई क्षेत्र आहे, जर जूनच्या आधीपर्यंत हे प्लेन एरियामध्ये चारतात आणि जून नंतर ते फॉरेस्ट एरियामध्ये आपले मेंढर चारतात। परंतु परिस्थिती अशी झालेली आहे की वन विभागाच्या तर्फे आता त्यांना अडवणूक करण्यात येत आहे। कारण याच्या आधी जवळपास 150 वर्षापासून हे सर्व लोक आपले फॉरेस्ट एरियामध्येच राहत होते आणि नेमकं मला हे म्हणायचं आहे की आतापर्यंत कुठल्याही त्यांचं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं नुकसान होत नव्हतं, नेमकं आताच का? हे त्यांनी आर्टिफिशियल स्वरूपाचं एक तांत्रिक शासकीय काही अडचणी निर्माण करून त्या ठिकाणी अतिशय त्या मेंढपाळांच्या जे लोक आहेत त्यांच्याकडनं आर्थिकतेची लूट केल्या जात आहे, जर हरास करण्यात येत आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांना चराई पासेस आजपर्यंत भेटत होते मागल्या वर्षापर्यंत, पण आता त्यांनी चराई पासेस सुद्धा बंद केले। ज्याच्याकडे चराई पासेस नसेल तर त्यांच्याकडनं हप्ता वसुली केल्या जाते। हप्ता वसुली देत नसतील तर त्यांचे मेंढरं जे आहेत की ते ज्या लहानपणापासून त्याची जोपासना केली असती त्याची ते हर्रास करतात, हर्रास करून ते खासगीरित्या ते विकतात। हे सर्व गोष्टीला जे निर्बंध घालण्यासाठी आणि शासनाने त्याच्यामध्ये यांना रेग्युलर आपले पासेस नियमानुसार त्यांनी उपलब्ध करून द्यावे अशी एक आमची मागणी आहे। आणि ह्या मागणीच्या विरोधात आम्ही पूर्ण या ठिकाणी सर्व मेंढपाळ लोकांना घेऊन एकत्रित आलेलो आहे। याच्यासाठी जर न्याय शासन देत नसेल तर यानंतर सुद्धा आम्ही पूर्ण आमचे जे मेंढपाळ आहेत ते सर्व त्यांच्या बेड्यांसह आम्ही जिल्हा अधिकाऱ्याच्या चौकामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू अशी आजच्या निवेदनामध्ये आम्ही घोषणा केली। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिन घेण्यात आला। 8 जुलैला हा लोकशाही दिन झाला। लोकशाही दिनात लोकांच्या तक्रारी दूर व्हाव्यात यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असतात, मात्र तसं होत नाही। 8 जुलैच्या लोकशाही दिनात 17 तक्रारी प्राप्त झाल्या। नागरिकांच्या समस्यांचा निपटारा होत नसल्यानं येथे तीव्र व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात, कारण ज्या विभागांच्या तक्रारी असतात तेथे अधिकारीच येथे हजर नसतात, त्यामुळे लोकशाही दिनातल्या तक्रारी मार्गी लागत नाहीत। शहरातील गंजलेल्या रंगहीन लेटर बॉक्स बद्दल आतापर्यंत सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केलं। त्याचप्रमाणे अंबापेठेतील लेटर बॉक्स आहेत तेही गंजून ठिकठिकाणी तुटलेला, त्यातील पत्र पोचत असतील की नाही याची शाश्वती नाही। फुटलेला असल्यानं पत्र ओलेही होत असतील। अमरावतीत प्रवर अधीक्षकांचं कार्यालय आहे, मात्र हे डबे नादुरुस्त अवस्थेत पडले आहेत। महान स्वातंत्र्य सेनानी दाजीसाहेब पटवर्धन यांनी आपलं आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी वेचलं। त्यानंतर तपोवन ही संस्था शासनाच्या सुपूर्द केली। संस्थेच्या सामानाचा अधिकारी गैरवापर करत आहेत। कुष्ठरोग्यांची सेवा हे माझं अपूर्ण स्वप्न आहे असं महात्मा गांधींनी म्हटलं आहे। अमरावतीचं भूषण असलेल्या दाजीसाहेब पटवर्धनांनी तपोवन संस्था स्थापन केली। ही संस्था शासनाकडे गेली व त्याचा दुरुपयोग सुरू झाला। कुष्ठरोग्यांसाठी काही मदत देण्याची वृत्ती लोकांची असते, इथे उलट परिस्थिती आहे। काही महिन्यांपासून तपोवन संस्थेची एक ट्रॅक्टर ट्रॉली काही अधिकारी वापरत आहेत, याबाबत सामान्यांमध्ये दुःख व्यक्त केलं जात आहे। उत्तराखंडातील अस्मानी संकटात प्रत्येकजण मदतीचा हात देत आहेत। चिल्लर विक्री करून पोट भरणाऱ्या हॉकर्सनंही मदत पाठवली आहे। स्वाभिमान हॉकर्स युनियनतर्फे उत्तराखंडात मदत देण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली। व्यावसायिक जे उत्तराखंडमध्ये जो महाप्रलय आला त्याला आमच्याकडून आमच्या मेहनतीच्या कमाईतून 1-1 रुपया जमा करून पूर्ण अमरावती शहरातील हॉकर व्यावसायिकांनी उत्तराखंडला पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो डब्बा आता आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत। जे उत्तराखंडचे जे लोक आहेत त्यांना दवाई भोजन हे सर्व पोहोचेल अशी अपेक्षा बाळगतो आणि हा डब्बा आम्ही उत्तराखंडला पाठवतो। महाराष्ट्र कष्टकरी भूमिहीन गायरानधारक संघटनेनं विभागीय उपायुक्त रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिलं। गायरान व पड जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मागासवर्गीय भटक्या आदिवासींनी गायरानामध्ये शेती केली आहे, हे अतिक्रमण काढण्यात येत आहे, तेव्हा अतिक्रमण धारकांची यादी प्रसिद्ध करावी, पुरावा दाखल करण्याची मुदत द्यावी,
पुरावे दाखल केल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून अर्ज निकाली काढावे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत कोणतीही कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाचे आहेत. या आदेशांप्रमाणे कारवाईची मागणी संघटनेनं केली आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. बोधगयेतील बॉम्बस्फोटांचा सर्वत्र निषेध. राजकीय पक्ष उतरले रस्त्यावर. निवेदनांनी गजबजले जिल्हाधिकारी कार्यालय. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. संतप्त जमाव राजापेठ पोलीस ठाण्यावर. ब्लॅकमेलिंगला कंटाळून संपवली जीवनयात्रा. उर्दू टीचर्स असोसिएशनकडून गुणवंतांचा गौरव. मान्यवरांचे सत्कार. गाडी स्लिप झाल्याने युवक जखमी. नागरिकांनी रोखले रस्त्याचे निकृष्ट बांधकाम. संजय गांधी नगरमधील घटना. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपण आज काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है